नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 30 धडाकेबाज घोषणा। नवीन वर्षापूर्वी सर्वांना खुशखबर। 20 डिसेंबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आता शासनाकडून 2.5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना विवाहापासून वंचित राहावे लागू नये हा आहे। या योजनेअंतर्गत जर पती पत्नीपैकी एक जण दिव्यांग असेल तर त्यांना 1.5 लाख रुपये, तर दोघेही दिव्यांग असतील तर थेट 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे। विवाहासाठी कुटुंबाची सहज स्वीकृती मिळावी, तसेच दिव्यांग व्यक्तींना होणारा कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक ताण कमी व्हावा यासाठी ही योजना राबवली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। येत्या 14 जानेवारीपूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 4,500 रुपये जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। सध्या महापालिका रणधुमाळीत काही ठिकाणी निधी वितरणाला विलंब झाला होता, मात्र आता मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। त्यामुळे महिलांना एकूण 3 हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची नव्याने तपासणी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत। उत्पन्न निकष आणि कागदपत्रांची पडताळणी कडक केली जाणार असून अपात्र ठरणाऱ्या महिलांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात। या निर्णयाचा थेट परिणाम लाखो महिलांवर होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। पीएम किसान हप्ता अडकण्याची शक्यता। पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेला नाही। ई-KYC, आधार लिंक आणि जमीन नोंदीमध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अवकाळी पावसाचा राज्याला इशारा। हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा अलर्ट दिला आहे। काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सरकारी नोकर भरतीवर मोठी अपडेट। राज्यातील विविध विभागांमधील रखडलेल्या नोकर भरती प्रक्रियेला गती देण्याचे संकेत मिळाले आहेत। लवकरच हजारो रिक्त पदांसाठी जाहिरात निघण्याची शक्यता असून तरुणांमध्ये उत्सुकता वाढली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। वीज दरवाढीचा सर्वसामान्यांना झटका। वीज दरवाढीमुळे घरगुती वीज बिलात मोठी वाढ झाली आहे। आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी वीज बिलाचा अतिरिक्त बोजा ठरत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। याचा थेट परिणाम प्रवाशांवर होऊ शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शेतकरी कर्जमाफीवर पुन्हा चर्चा सुरू। राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे। निवडक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा विचार सरकार स्तरावर सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। खाजगी शाळांच्या फीवर मोठा वाद। खाजगी शाळांकडून वाढवण्यात आलेल्या फी विरोधात पालक आक्रमक झाले आहेत। फी नियंत्रणासाठी शासन हस्तक्षेप करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा।
महिला सुरक्षेसाठी कडक पावले उचलणार। राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिला सुरक्षेसाठी कडक निर्णय घेण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महागाईमुळे सर्वसामान्यांचा खर्च वाढला। दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे। महागाईवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यातील बेरोजगारीवर महत्त्वाची बैठक। तरुणांच्या रोजगारासाठी राज्यस्तरीय बैठक होणार असून नवीन भरती प्रक्रिया वेगाने राबविण्यावर चर्चा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाविकास आघाडी महायुतीत आरोप प्रत्यारोप वाढले। राजकीय वातावरण तापत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे। पुढील अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत हालचाल। राज्यातील रखडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे। राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनावर चर्चा। अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबत सरकार सकारात्मक संकेत मिळत असून लवकरच निर्णय होऊ शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ग्रामीण रस्त्यांच्या कामाला गती। राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती आणि नवीन रस्ते कामांना गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महिला सुरक्षेसाठी नवे निर्देश। महिला सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाला नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे। रात्रीच्या गस्तींवर भर दिला जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सहकारी बँकांवरील कारवाईचा इशारा। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहकारी बँकांवर कठोर कारवाई केली जाण्याचे संकेत मिळाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, वीज दरवाढीवर जनतेचा रोष। वीज दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। यावरून राजकीय वादही सुरू झाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर। राज्य सरकारकडून ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन योजना आणण्याची तयारी सुरू आहे। त्यानंतर बघा, शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर। महानगरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। नवीन ट्रॅफिक प्लॅनवर काम सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शेतमालाच्या किमतींवर सरकार लक्ष ठेवून। शेतमालाच्या दरांमध्ये चढउतार होत असल्याने बाजार समित्यांवर सरकार लक्ष ठेवून आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांना निधी। राज्यातील ग्रामपंचायत विकास कामांसाठी अतिरिक्त निधी देण्याचा विचार सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यात वाढते सायबर गुन्हे। सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा वाढणार। रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये नवीन उपकरणे आणली जाणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय। पर्यटन वाढीसाठी नवीन पॅकेज आणि सवलती जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, एसटी बस ताफ्यात नवीन बस दाखल होणार। प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळात नवीन बस लवकरच दाखल केल्या जाणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेवर कडक लक्ष। राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्याचे प्रयत्न। राज्यात नवीन उद्योग आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न वेगाने सुरू आहेत। भेटूया पुढील अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।